नीट पेपर फुटी प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असताना लातूरमधील RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांचे नाव या घोटाळ्यात समोर आल्याने खळबळ उडाली आहे। तर या गंभीर प्रकरणाच्या निषेधार्थ आज विविध विद्यार्थी संघटना, युवा संघटना, सामाजिक संस्था आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। समस्त लातूरकरांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात शिवराज मोटेगावकर यांच्या RCC क्लासेसवर तात्काळ कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या संस्थेचा शैक्षणिक परवाना कायमचा रद्द करण्यात यावा, संबंधित क्लासेसने विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी त्वरित परत करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक आणि निपक्ष चौकशी करून सूत्रधारांचा पर्दाफाश करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। आंदोलकांनी प्रशासनाला 2 दिवसांचा इशारा दिला आहे। जोपर्यंत या प्रकरणाचा कायदेशीर निकाल लागत नाही तोपर्यंत RCC क्लासेसने नवीन 11वी-12वीचे प्रवेश घेऊ नयेत आणि संबंधित क्लासेसचे कामकाज तात्काळ थांबवण्यात यावे। जर या मागणीची पूर्तता झाली नाही तर RCC क्लासेसच्या समोर हजारो विद्यार्थी, पालक, सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला आहे। Thanks for watching Ekmat Digital.